नमस्कार. शेतकरी कर्जमाफी आणि शेतमालाला हमी भाव या प्रमुख मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये सुरू केलेलं महाएल्गार आंदोलन आज एका निर्णायक टप्प्यावर पोहोचलंय. गेल्या 2 दिवसांपासून नागपूर हैदराबाद महामार्गावर हजारो शेतकऱ्यांनी ठिय्या मांडून रस्ते रोखल्याने मोठी कोंडी निर्माण झाली होती. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली असून जोपर्यंत सरकार ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. सरकारकडून चर्चेची तयारी दर्शविल्यानंतर आंदोलनाची धार कायम ठेवत बच्चू कडू आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी मुंबईला दाखल झाले. मात्र मुंबईत दाखल होताच बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका जुन्या वक्तव्याची आठवण करून देऊन त्यांना थेट प्रसार माध्यमांसमोरच खोटं बाळलंय. काय म्हटलं होतं तुम्ही? एक प्रश्न तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून सगळीकडे जाऊ द्या. आम्ही जेव्हा अन्नत्याग आंदोलन केलं तेव्हा मुख्यमंत्री काय म्हणत होते का ही वेळ बरोबर नाही आहे, आता सध्या पीक पाणी फार चांगलं आहे, येणारा पाऊस पण चांगला आहे असं भकीत व्यक्त केलं होतं. तुम्हाला आठवत नसेल, तुम्ही ते अधिक काळा व्हिडिओ ते करून दाखवले पाहिजे. बरं तुम्ही शेतकऱ्यासाठी लढले पाहिजे. तुम्ही तो व्हिडिओ मुख्यमंत्र्याचा दाखवा. ते काय म्हणा येणारे हवामान चांगलं आहे, पीक पाणी चांगलं होणार आहे आणि मग अशा वेळेस आम्ही चांगलं पीक पाणी आलं तर मग कसं काय कर्जमाफी करा, उद्या दुष्काळ पडला तर मग डबल आम्हाला कर्जमाफी करावं लागेल, कर्जमुक्ती करावं लागेल. आता मुख्यमंत्र्याचं म्हणणं खरं व्हायला नाही पाहिजे होतं. खरं तर त्यांचा श्राप लागायला नको होता, तो लागला. दुष्काळ जाहीर झाला, दुष्काळ आला. आता दुष्काळ आला तर ते काय म्हणतं आता मी पहिले अतिवृष्टीचे पैसे देऊ का कर्जमाफी करू? मुख्यमंत्री महोदय, तुमच्यावर काही शेतकऱ्यांच्या जो काही गैरसमज होत आहे ते काढण्याचे योग तुमचे आलेले आहे. फार आम्ही याला व्यवस्थित घ्यावं. लोक तुम्हाला असं म्हणतात का भाजपावाले ऐन निवडणुकीच्या वेळेस कर्जमाफीची घोषणा करेल. त्यामुळे आता सह्याद्री अतिथीगृहावर होणाऱ्या मुख्यमंत्री आणि आंदोलकांच्या उच्चस्तरीय बैठकीत काय तोडगा निघतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.